आगामी मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरेंच्या शिवसेनेत पक्षबांधणी, सुधीर साळवींची ठाकरेंच्या शिवसेनेच्या सचिवपदी नियुक्ती। सुधीर साळवी सध्या शिवडी विधानसभा संघटक। 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांना फॉर्म 17 भरण्यास 15 मे पर्यंत मुदत। जुलै-ऑगस्ट मध्ये परीक्षा देणाऱ्या 10वी व 12वीच्या विद्यार्थ्यांना मुदतवाढ। विद्यार्थ्यांचं वर्ष वाया जाऊ नये त्यासाठी शालेय शिक्षण विभाग संचालकांचा निर्णय। शक्तीपीठ महामार्गाविरोधातील शेतकऱ्यांच्या हरकतींवर सुनावणी घ्या। सांगलीत शेतकरी कामगार पक्षाची मागणी। एकूण 12 जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या शक्तीपीठ महामार्गाविरोधात हरकत। परळी रेल्वे स्थानकाचा कायापालट होणार। परळी रेल्वे स्थानकासाठी 25 कोटींचा निधी मंजूर। कोल्हापूरमध्ये दख्खनचा राजा ज्योतिबाच्या चैत्र यात्रेचा मोठा उत्साह पाहायला मिळतो। गुलाल आणि खोबऱ्याची उधळण करत ज्योतिबाच्या नावाचा गजर। ज्योतिबा डोंगरावर मानाचा शासन काढण्यात दाखल। नाशिकच्या अंजनेरी इथे हनुमान जन्मोत्सव सोहळा। पहाटेपासूनच भाविकांची मंदिरात दर्शनासाठी गर्दी। हनुमंतरायाला लाल मखमलीचा पोशाख आणि आकर्षक फेटा परिधान करण्यात आला। अहिल्यानगरमध्ये हनुमानाचा रथ ओढण्याचा मान महिलांना। नारी शक्तीचा परिचय करून देणारा रथोत्सव। तरुणी आणि महिलांची मोठी गर्दी। नागपुरात हनुमान जयंतीचा उत्साह। गवळीपुरा परिसरात 1 लाख भक्तांसाठी महाप्रसाद। दुपारनंतर शहरातील विविध भागात शोभायात्रेचं आयोजन। दक्षिण पुण्याचा पाणीपुरवठा 17 एप्रिलला बंद। पाणीपुरवठा विभागाच्या मुख्य जलवाहिनीची दुरुस्तीच्या कामासाठी पाणीपुरवठा बंद। शुक्रवारी उशिरा पाणीपुरवठा होणार। जालना जिल्ह्याला येलो अलर्ट जारी। जिल्ह्यात तुरळक ठिकाणी विजेच्या कडकडाटासह पावसाची शक्यता। मागील आठवड्यात अनेक भागात अवकाळी पाऊस। नंदुरबार जिल्ह्यात पपईच्या दरात मोठी घसरण। पपईची 5 रुपये किलो दराने विक्री। मागणी घटल्यानं पपईच्या दरात मोठी घसरण। नाशिक शहरात पुन्हा डेंग्यूचा प्रादुर्भाव। नाशिकमध्ये डेंग्यूच्या रुग्णांचा आकडा 94 वर। पावसाळा सुरू होण्यापूर्वीच उन्हाळ्यात डेंग्यूचा प्रादुर्भाव। पालघरच्या वाडा तालुक्यातील गावठाणपाड्यात भीषण पाणी टंचाई। पाण्यासाठी गावातील महिलांवर रात्रभर जागण्याची वेळ। 2 हंडे पाण्यावर पूर्ण दिवसाचा दिनक्रम। नाशिकच्या अंजनेरी पर्वतावर जाणाऱ्या भाविकांवर मधमाशांचा हल्ला। 70 ते 80 भाविकांवर मधमाशांनी हल्ला केल्याची माहिती। हनुमान जयंतीनिमित्त अंजनेरी पर्वतावर भाविक आले असताना घडली घटना। गोंदियाच्या अर्जुनी मोरगाव तालुक्यात वादळी वाऱ्यामुळे मका पीक जमीनदोस्त। शेतकऱ्यांचे लाखोंचं नुकसान भरपाई देण्याची मागणी।